सुप्रभात सज्जन श्रोते हो. मनोनाश जगणे अशा अर्थाचं निरूपण आज आपण घेत आहोत. क्रमांक 5 सुभाषित आहे योग वासिष्ठातील अध्यात्म सुभाषितामधील. सर्वोपि जीवंती जीवंती मृग पक्षिणः सजीवती मनो यस्य मननेन न जीवती. अर्थात तरुवेली पशु पक्षी सारेच जगती जीवनीया. तरुवेली पशु पक्षी सारेच जगती जीवनीया. मनोनाश साध्य जासी तोची सत्यार्थे जिवंत जगतीया. तरुवेली पशु पक्षी सारेच जगती जीवनीया. मनोनाश साध्य जासी तोची सत्यार्थे जिवंत जगतीया. म्हणजे बघायला गेलं तर तरु पशु पक्षी सारेच जण या जगामध्ये जीवन जगत असतात, परंतु ज्याला मनोनाश साध्य झाला तोच खऱ्या अर्थाने या जगात जिवंत असतो. पुढे पाहू. वृक्षवल्ली पशु पक्षी उद्भिज स्वेदज अंडज जारज इत्यादी चतुर्योनीतील सारे जीव या उनी तलावर जीवन जगण्यासाठी येतात व जगतातही. मात्र ज्याचे मन वासना क्षयामुळे म्हणजेच वासना नष्ट झाल्यामुळे अर्थात तत्वज्ञान बोधामुळे जिवंतच राहिलेले नाही व त्या कारणाने जो या जगदाभासाकडे या जगद्रूपी भासाकडे सहज अलक्ष करू शकतो असा मनोनाश साधलेला मायामोहाच्या अज्ञानरूपी जाळ्यात गुंतून न फसलेला माणूसच सत्यार्थाने आत्मानंद भोगी सर्वश्रेष्ठ योगी म्हणून अखंड ब्रह्मजीवन भोगू शकतो व तोच या अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या उनितलावर भोग त्यागी त्याग भोगी ओळखावा तोची राजयोगी. अशा अर्थी भोग त्यागून व त्यागाच्या भोगातच आनंद मानणारा आत्मानंद भोगी असतो. असा हा मनोनाश साधलेला अमनी न मनी परमशांत माणूसच सत्यार्थाने या जगात जिवंत असतो. अन्य सारे भोगलंपट आपण जीवन जगतो या भ्रामक समजुतीत अतिवेगाने मृत्यूकडे झेपावत असतो किंवा आपण सारे मृत्यूकडे झेपावत असतो किंवा अन्य सारे अतिवेगाने जीवन जगतो या समजुतीने मृत्यूकडे झेपावत असतात. जसा पतंग दीपज्योतीवर झडप घालून आधीच अल्प असलेले आपले जीवन त्याहूनही अधिक क्षणभंगूर ठरवतो आपल्या मूर्खतेमुळे, तसेच या जगात सारी माणसेही अशीच मोहभोगाधीन बनून जगणे या नावाखाली वेगाने मृत्यूकडे झेपावत आहेत. त्यांचा वाढदिवस ते प्रतिवर्षी साजरा करतात, पण तो तर केवळ काळ दिवसच असतो. माया मोहरूपी मृत्यूच्या मगररूपी जबड्यात आपणून वेगाने जाणाऱ्यांना शहाणे कसे म्हणणार. वाढदिवस म्हणजे ज्ञानात वर्धिष्णू होणे. वाढदिवस म्हणजे ज्ञानात वर्धिष्णू होणे. मात्र येथे तर भोग काम लंपटतेत दिवसांदिवस वाढ होत आहे. त्याला ज्ञानातील शहाणपणाचे जगणे कसे म्हणता येईल. म्हणूनच या साऱ्यांचे वाढदिवस म्हणजे माया मोह लंपटतेतील वाढ व ज्ञानाबाबत ठणठण गोपाळ या अर्थी काळ दिवस म्हणजे केवळ दिवस ढकलणे इतकेच म्हणणे उचित ठरावे. उलट पक्षी मध्यंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. यासारख्या अतिव सुंदर परमपूजन श्री स्वामी स्वरूपानंदांच्या वचनाकडे आपला लक्ष वेध साधल्यास मनोनाश म्हणजे परमशांत जीवनाची सहजानंद प्राप्ती आणि हेच खरेखुरे ज्ञानातील कृतार्थ जगणे. त्याचा सहज बोध त्या सुमधुर प्रातःसमयी आपल्या सर्वांना या वचनाद्वारे घडो आणि आपणही जगणे याचा अर्थ अमन नमन भावात परमशांत अवस्थेतच जे जगणं असतं त्याला जगणं म्हणतो. ती भोगलंपटता असो कामलंपटता असो कार्यामध्ये झपाटलेली वृत्ती असो काही करण्यासाठी धडपड असो या साऱ्या धडपडी आहेत. धडपडीत जीवन जगता येत नाही, शांतीतच जीवन जगता येतं आणि शांतीत जीवन जगण्यासाठी मनाचे अमन होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हेच नेमके स्वामी स्वरूपांनी मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मदगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. स्वामी स्वरूपानंदांना परमशांत जीवन हवं होतं. हे त्यांच्या मनातील
शांत जीवनाचं त्यांच्या मनात असलेलं बीज त्यांच्या मनामध्ये निश्चित होतं की शांतीत जीवन जगणं हेच जगणं आणि शांतीपूर्ण जीवनाची आस केवळ आणि केवळ योगी साधू संत यती मुनी संन्यासी यांनाच असते. आणि असे लोक केवळ आणि केवळ मनाचे अमन करण्यासाठी नमन करण्यासाठी झटत असतात. त्यासाठी ते अभ्यास योग त्यांचा संपूर्ण केवळ आणि केवळ मनाचे अमन होण्यासाठी चालू असतो. आणि या मनाच्या अमन या अभ्यास योगावर ज्याचे संपूर्ण जीवन चालू असते तोच खराखुरा आपल्या मनातील ते जे गंतव्य आहे ध्येय आहे ते गाठू शकतो. आणि ते गाठल्यानंतर तो पूर्णानंदात जीवन जगतो. आणि असं स्वरूपानंदाने आपल्या मनातील शांतीचं जे गंतव्य ठरवलं होतं ध्येय ठरवलं होतं ते परमेश्वराने जाणलं आणि परमेश्वराने त्याचं दान त्यांना दिलं. म्हणून ते म्हणतात मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मजलगी उणे काय नाही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे अमन अवस्थेत जगणे. अमन याचा अर्थ शांती. मन नष्ट झालं की अमन म्हणजे शांती असतेच असते. त्या मनाची वटवट थांबली की अमन म्हणजे शांतीची प्राप्ती होते. आणि अमनावस्थेत जगणे हेच खरे जगणे. बाकी संपूर्ण जगणे ते कितीही प्रयत्नांचे असो कर्तव्य कर्माचे असो धडपडीचे असो ते जगणं म्हणजे जगणं नसून ते एक तऱ्हेचं तरफडणं असतं. ज्याला शांतीत जीवन जगता येत नाही तो जगतो असं म्हणणंच चुकीचं आहे. हा संपूर्ण या सुभाषितातला बोध आहे. म्हणूनच परत एकदा लक्षात घ्या योग वासिष्ठात काय म्हटलेलं आहे. तरुवेली पशु पक्षी सारेच जगती जीवनीया. तरुवेली पशु पक्षी सारेच जगती जीवनीया. मनोनाश साध्य जासी तोची सत्यार्थे जिवंत जगती या. ज्याला मनोनाश साध्याला तोच खऱ्या अर्थाने या जगामध्ये जिवंत असतो. धन्यवाद. योग्य तो बोध आपण सर्वांनी घ्यालच. आणि स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेने आपणा सर्वांना अमनावस्था प्राप्त हो ही इच्छा त्यांचे चरणी ही प्रार्थना त्यांचे चरणी करतो. आणि आजचे हे निशिदिनी निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात.